काहीच बोलत नाही किंवा त्याचं जय जय काय करत नाही, तर महाराष्ट्र नाराज होतो. तर ही महाराष्ट्राची नाराजी तुला दूर करायची आहे. पहिले तर खरं सांगू तर मला माहीतच नव्हतं की असं काय घडलेलं आहे तिकडे म्हणून. कारण मी तसं नाही आहे आणि जसं संभाजीनगरमध्ये मी राहतो, तर सगळ्यांना माहीत आहे तो हिस्टॉरिकल प्लेस आहे आणि तिकडने सगळं शिवाजी महाराजांचं तिकडे होतं आणि आपण त्यांच्याच मुळे आहात. त्यांच्यासोबत आपण काम केलेलं आहे. त्यांच्यासोबत पुढचे जे लोकं होते, त्या पाठीला पाठी लागून त्यांना काम केलं आणि तिकडे मी काहीतरी विचार कारण मी ऐकलं नाही तिकडे की काय चालू होतं आणि त्यांना मीच नॉमिनेट केलं होतं, पुरुषोत्तम दादाला. रिलिजन घेऊन असलं असतं तर मी मराठी बिग बॉसमध्ये आलाच नसतं. मी हे सांगितलं असतं, "अरे माराठी बिग बॉस यार मला नाही जायचं तिकडे, असं-असं होणार, हे होणार." नाही. तर मला असं दिसलं नाही कधी की मी तसा व्यक्ती पण नाहीये. मी खूप लाइक रिलिजन अँड ऑल सगळ्यांना घेऊन मी खूप जास्त लाइक केअरिंग आणि पॉझिटिव्ह आहे खूप जास्त त्याला घेऊन. तर असं काही नाहीये आणि जर कोणाला सगळ्यांना असं वाटलं आहे तर मी क्षमा मागतोय तुमच्याकडे. आय एम सॉरी जर तुम्हाला असं वाटलंय, पण असं नाहीये काही.